महाविकास आघाडीची आज बैठक, राज्यसभेचा उमेदवार ठरवणार काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। अजून कुणाचंही नाव निश्चित झालं नसल्याची स्पष्टोक्ती, शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चर्चा। सलग दुसऱ्या 17 शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स उघडता 1700 अंक घसरला, निफ्टी देखील 500 अंक खालीच, 2 सत्रात सेन्सेक्समध्ये 3000 अंकांची घसरण। आखाती युद्धात आतापर्यंत तब्बल 63,000 कोटी रुपयांचा खर्च, सर्वाधिक 28,000 कोटी अमेरिकेने केलेत खर्च, दररोज मोजावे लागतात 16,000 कोटी रुपये। इराणवर अनेक हल्ले केल्यानंतरही अजून मोठा हल्ला बाकीच, अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा पुनरुच्चार। एपिक फ्युरी या युद्ध मोहिमेत अमेरिकेकडून आणखी आक्रमकतेचे संकेत। अयातुल्ला खामेनींचे पुत्र मुज्तबा खामेनी बनले इराणचे नवे सर्वोच्च नेते। इराणच्या मीडियाची माहिती, IRGCच्या दबावामुळे एक्सपर्ट कमिटीने घेतलाय निर्णय। इराण इस्रायलवर हल्ला करणार होतं म्हणून आम्ही युद्ध पुकारलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा। इराणचे टॉपचे नेते आणि हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट केल्याचा दावा। ब्रिटन आणि स्पेननं युद्धात साथ दिली नाही म्हणून टीका। भारताकडे 25 दिवसांचा इंधन साठा असल्याचा केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। तेलाच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन। आखाती देशांशिवाय इतर देशातूनही तेल आयातीचे पर्याय खुले असल्याचा दिलासा। T20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातला पहिला उपांत्य सामना आज कोलकात्यात। दक्षिण आफ्रिकेचं पारडं जड असलं तरी न्यूझीलंड धक्का देण्याची शक्यता। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।